बोल बोल बोल. मल्हाररावांनी आपल्या खंडेरावांसाठी माझी ड्यूट केली आणि आम्ही महाराज झालो. काही काळ आनंदात गेला, पण एका लढाईत आमचे पती तू बोल तू बोल. मल्हाररावांनी आपल्या खंडेरावांसाठी माझी ड्यूट केली आणि आम्ही महाराज झालो. काही काळ आनंदात गेला, पण एका लढाईत आमचे पती खंडेराव मृत्युमुखी पडले. आमच्यावर आकाश कोसळले. त्या काळी सती जावं लागत असे, पण मल्हारराव आम्हाला म्हणाले, अहिल्या, या म्हातारीची तुला आण आहे. प्रजा संकटात आहे, त्यांना बारावर सोडून सती जाऊ नको. आम्ही भानावर आलो, प्रजेच्या उद्धारासाठी सज्ज झालो. भरजरी वस्त्र गेली आणि आभूषणात गेली. नेसून पांढरी साडी, बसायला पांढरी गोंगडी. नेसून पांढरी साडी, बसायला पांढरी गोंगडी. इंदूरच्या रक्षणासाठी एक मर्दानी सज्ज झाली. राज्यात अनेक मंदिरे बांधली, नद्यांवर झाड बांधले, उद्योग उभारले, प्रजेला न्याय दिला. पण हे राज्य बळकावण्यासाठी राघोबा पेशवा टपला होता. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्यांनी इंदूरवर हल्ला करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तेव्हा आमची तळपाजी मस्तकात गेली. त्याला आम्ही चेतावणी दिली, मेला पेशवा, हरामखोरी चालाय. बाई माणूस समजून हलक्यात घेशील तर याद राख, खांद्यावर वासंगा टाकून मैदानात उभे राहिला ना, मग तोंड दाखवायला जगवणार नाही. आमच्या वाडवडिलांनी तलवारीच्या टोकावर आणि मनगटाच्या जोरावर हे राज्य मिळवलं आहे. पदर खोसून सिद्ध झालं ना, मग समजेल आमच्या एवढ्याची इशारा नाही. राघोबा दादा गुडघ्यावर आला. मित्रांनो,